नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक सोपं सिंपल पद्धतीचं स्ट्रॅटेजी आणलेलं आहे. आपण आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये बघणार आहोत ई-एम-ए. आपल्याला एक इंडिकेटर वापरायचं आहे, ई-एम-ए म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. ओके, तर त्याच्यामध्ये काय सेटअप करायचं आहे तुम्हाला, त्या सेटअपनुसार तुम्हाला काय करायचं आहे, इंट्राडेमध्ये जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅल्पिंग करायचं आहे. ओके, स्कॅल्पिंग करायचं आहे. तर ते स्कॅल्पिंग कसं करायचं पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा. मी तर काय केलेलं आहे, बँक निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेला आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे. ओके, आणि काही रूल्स आहेत त्याला आपण जर फॉलो केलं तर त्यामध्ये लॉसेस पण तुम्हाला खूप कमी प्रमाणात दिसतील. कमी प्रमाणात म्हणजे काय, लॉसेस कधी होणारच. मार्केट म्हणलं की त्याच्यामध्ये कधी एस एल पण लागणार. कुठली स्ट्रॅटेजी 100% काम करत नाही आहे. एस एल कधी होत असेल तर एस एलचा एक आपलं टार्गेट ठेवा. त्या हिशोबानं तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशोनं मेंटेन करूनच तुम्ही ट्रेडिंग करावा आणि ते पण तुमच्या मर्जीनंच करावं. कारण की हा किंवा प्रत्येक चॅनलवरचा माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी फक्त एक शैक्षणिक हेतूसाठीच बनवतो आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी फोर्स करणार नाही की तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे माझे हे व्हिडिओ बघून म्हणून. बाकी तुमच्या मर्जीने तुमच्या जबाबदारीनंच ट्रेडिंग करावं. तर चला मग सुरुवात करू या ठिकाणी. ओके, तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मी सेटिंग पण तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. तर त्यासाठी काय करायचं आहे, स्किप करू नका, पण लाईक करू शकता तोपर्यंत तुम्ही. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, बँक निफ्टीचे चार्ट तुम्ही ह्याला निफ्टीवर पण नक्कीच ट्राय करा, प्रयत्न करा. बघा त्यामध्ये रिझल्ट कसे देतात. ज्याच्यामध्ये रिझल्ट होईल त्यामध्ये तुम्ही हे स्ट्रॅटेजीचा वापर करू शकताय. तर हे जे मध्ये निळ्या कलरचं लाईन दिसतं हे आहे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, म्हणजे ई-एम-एचं लाईन आहे. त्या ई-एम-एच्या लाईनला जर समजा अशा प्रकारचे गॅप मिळेल, म्हणजे ई-एम-ए लाईन आणि असे कॅन्डल जर टच न होता तुम्हाला दिसेल कुठे पण. ओके, तर त्या कॅन्डलमध्ये आता बघा इथं या 4 कॅन्डलमध्ये गॅप आहे, ई-एम-एला टच केलेलं नाही आहे. ओके, मग हे समजा ई-एम-ए असा आहे, मग ही कॅन्डल अशा प्रकारे जर बनत गेलं आणि जे पण कॅन्डल त्या ई-एम-एला क्रॉस करून वरत्या साईडला जाईल. ओके, तर त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला एंट्री करायचं आहे. डिटेलमध्ये सांगतो इथं लेखन करण्यापेक्षा. ओके, तर इथं काय करायचं आहे, जे पण असं गॅप पडेल, आता एक्झाम्पल म्हणून उदाहरण हे घेऊया. आता हे कॅन्डल गॅप आहे ई-एम-ए ह्याच्यामध्ये, ह्या पण कॅन्डलचं गॅप आहे, ह्या पण कॅन्डलचं गॅप आहे थोडंसं. ओके, तर आपल्याला एकदम कन्फर्म शुअर शॉट आपल्याला याच्यामध्ये परफेक्ट ज्या वेळेस सेटअप बनेल त्यावेळेसच आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री करू शकताय. ओके, तर इथं गॅप आहे, या गॅपमध्ये काय करायचं, जे पण कॅन्डल हे गॅपला म्हणजे हे गॅप असलेले कॅन्डलचं लो ब्रेक करेल, वरच्या साईडनं सांगतोय मी. आता हे कुठलंही कलरचं असू द्या, वरती एखादं हिरवा कलर पण असू शकतं कॅन्डल. त्याचं जर लो ब्रेक केलं, ई-एम-एच्या वरती असल्यामुळे त्याचं जर लो ब्रेक केलं आणि ई-एम-एला जर क्रॉस करत असेल, आता ही कॅन्डलनं या ई-एम-ए लाईनला क्रॉस करून खाली गेला आहे, क्लोजिंग इथं दिलं आहे. क्रॉस केल्याबरोबर जर तुम्ही एंट्री घेतलात, आता मेन कॅन्डल कुठला आहे तुम्ही जर नीट बघितलं, हे लास्ट कॅन्डल आहे. या कॅन्डलचा लो ब्रेक केलं या लाल कलरच्या कॅन्डलनं आणि हे ई-एम-एला पण क्रॉस करून खाली गेलेलं आहे. तर इथं आपण पुट साईडला ट्रेड घेऊ शकतोय आणि ह्याच कॅन्डलचं, ज्या कॅन्डलचं लो ब्रेक केलं त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला काय करायचं आहे, एस एल प्लेस करायचं आहे. ओके, एस एल प्लेस करायचं आहे आणि खाली तुम्ही तुमच्या हिशोबानं टार्गेट घेऊ शकता. कारण की मी स्कॅल्पिंग सांगितलं आहे. स्कॅल्पिंग कसं खूप छोटे मोठे पॉईंट असतात. जर चार्टवर तुम्ही जर बघितलं त्यामध्ये 10 जरी पॉईंट घेतला तुम्ही चार्टवरचे, तर प्रीमियम तुमचं किती इथं 5 रुपयानं वाढेल. आणि एका लॉटचं जर 5 रुपयानं म्हटलं तर 10 लॉटचं तुमचे 50 रुपये, असं हिशोब जर केलं तर खूप मोठा अमाऊंट होतं आहे. स्कॅल्पिंगमध्ये जास्तीत जास्त क्वांटिटी घेऊनच ट्रेड करतात. ओके, पण त्याच्यानं तुमच्या ह्या गोष्टी सगळं काय करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस मात्र नक्कीच करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं मी सांगतोय म्हणून लगेच तुटून पडू नका मार्केटमध्ये. ओके, तर इथं काय करायचं आहे, साधं सिंपल, जे पण ई-एम-ए लाईनला गॅप करून वरच्या साईडला कॅन्डल्स असतील आणि जे शेवटचं कॅन्डलचं लो ब्रेक करेल आणि सोबतच हे ई-एम-एला क्रॉस करेल. आता इथं बघा या कॅन्डलचं लो ब्रेक केलेलं आहे आणि इथं ई-एम-ए लाईनला पण इथं क्रॉस केलेलं आहे. तर इथं क्रॉस केल्याबरोबर पुढचं एंट्री या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला एस एल लावायचं. खाली टार्गेट तुमच्या मर्जीनं तुम्ही घेऊ शकता. मी काय ते सेटअप पूर्ण सांगणार नाही आहे, कारण की प्रत्येकजण कसं आपापल्या मर्जीनंच ट्रेड करतात. ओके, तर हे झालं. आता इथं बघा, इथं एक सिंपल, इथं पण गॅप पडला, हे एक ट्रेड मिळालं तुम्हाला. ओके, आता दुसरं ट्रेड बघा, या ठिकाणी इथं कुठं गॅप नाही आहे यामध्ये, तर हे ट्रेड जाऊ द्या, इथून इथपर्यंत हे ट्रेड जाऊ द्या. आता इथं बघा, यामध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 3 कॅन्डलमध्ये गॅप आहे, ई-एम-ए लाईन ते चिटकलेलं नाही आहे. तर हे कॅन्डलचं शेवटचं कॅन्डल आहे, त्याचं लो ब्रेक केला आणि सोबतच या ई-एम-एला पण क्रॉस करून खाली गेलं आहे. चालू कॅन्डलवर जर तुम्ही एंट्री केलात पुट साईडला तर इथपर्यंत तुम्हाला टार्गेट दिलं आहे, एस एल इथपर्यंत राहणार आहे. जर आपण काय केलं, याचं जर मोजलं पॉईंट्स, जर
तर इथून जरी आपली एंट्री केली वरती आपलं एस एल जे आहे ते लागणार आहे 30 पॉईंटचा एस एल आणि टार्गेट बघू शकता 40-42 पॉईंटचं आपल्याला टार्गेट असणार आहे. म्हणजे एस एलपेक्षा थोडंसं मोठं आपल्याला टार्गेट मिळणार आहे. पण हे गोष्टी कसं तुम्ही जर बॅक टेस्टिंग केलं, पेपर ट्रेड केलं, बॅक टेस्टिंग कसं मार्केट बंद असताना होतं, पण जर पेपर ट्रेड केलं तर तुम्हाला इझिली समजून जाईल. आता इथं बघा, इथल्या इथं तुम्हाला किती मिळालं, एक ट्रेड मिळालं. ओके, हे झालं इथं कुठं गेलं, हे दुसरं ट्रेड, या ठिकाणी दुसरं ट्रेड. आता इथं बघा, हे कॅन्डल चिटकलेलं आहे. आता ह्या कॅन्डलमध्ये इथं गॅप आहे. मग या दुसऱ्याच कॅन्डलला काय केलं, ह्याचा हाय ब्रेक केला आणि ई एम आयला पण सोबतनं क्रॉस केलेला आहे. तर इथून काय झालं, आपला एस एल इथं लावणार, या कॅन्डलच्या लोवरती एस एल लावणार आहे आणि कॉल साईडला ब्रेक करून गेलं, हाय पण ब्रेक केलं आहे आणि सोबत ई एम आयला चिटकून पण वरच्या साईडला गेलं आहे. मग इथून जर आपण ट्रेड घेतला तर इथपर्यंत आपलं एक ट्रेड, हे झालं तिसरा ट्रेड. ओके, हे इथून इथपर्यंत गेलं आहे, ते तिथून एकाच कॅन्डलमध्ये खालीपर्यंत आलं आणि हे वरून खालच्या साईडला, इथले तर तुम्हाला 3 ट्रेड मिळाले. ओके, तर 3 ट्रेड मिळाले. आता याच्यानंतरनं बघा, कधी कधी काय होईल, इथं गॅपमध्ये पण बरेच जण असं बघतील, इथं गॅप पडला आणि ह्या कॅन्डलचं इथं लो ब्रेक केला म्हणून इथं एंट्री घेतील आणि टार्गेट इथपर्यंत इथून मार्केट रिटर्न फिरलेलं आहे. तुम्हाला जसं म्हणलं एस एल लावून ठेवा कंपल्सरी. तर काय झालं, तुमचा एस एल एखाद्या वेळेस हिट होईल, ते पण तुम्हाला नक्कीच सांगितलेलं आहे अगोदरच. ओके, तर या गोष्टी तुम्ही नक्की व्यवस्थितपणे फॉलो केलात तर तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट बघायला मिळतील. आता इथून इथपर्यंत ह्या कॅन्डल सगळ्यामध्ये गॅप आहे, ई एम ए लाईन आणि कॅन्डल्समध्ये गॅप दिसते तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये शेवटचं कॅन्डल आहे हिरवा कलरचं, ह्याचं हाय ब्रेक केलं या कॅन्डलनं, लोवरती जर आपण एस एल लावलं, हाय ब्रेक केलं आणि ह्या ई एम एला पण क्रॉस केलं आहे. इथून जरी ट्रेड घेतला इथपर्यंत टार्गेट तुम्हाला जवळपास हे 1:1 पेक्षा पण जास्त टार्गेट तुम्हाला इझिली इथं पण मिळालं आहे. हे झालं चौथं टार्गेट. ओके, तर आता बघा, इथे काय झालं, गॅप सोडलेला आहे. गॅप सोडला म्हणून काय केलं, याचं हाय ब्रेक केलं, इथं टच केलं आहे फक्त. आपल्याला काय वरती प्रॉपर इथं जायला पाहिजे व्यवस्थितपणे, तर इथं गेलेलं नाही आहे. रूल्सच्या हिशोबानं तुम्ही जर या सेटअपचा वापर केला तर तुम्हाला रिझल्ट एकदम जबरदस्त दिसतील. ओके, तर हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, तर इथं बघितलं आपण चौथं आणि आता पाचवं बघा. या एवढ्या कॅन्डल्समध्ये गॅप आहे. ओके, गॅपमध्ये आता इथं बघायचं आहे तुम्हाला, शेवटचं कॅन्डल लाल कलरचं, तर याच्यामध्ये हाय ब्रेक केलं याच कॅन्डलनं, एकाच कॅन्डलनं. इथं आपण काय केलं, एस एल लावलं आहे. ओके, इथं एकाच कॅन्डलनं इतकं मोठं तुम्हाला ट्रेड दिलेलं आहे. आता 1:2 किती आहे तुम्हीच हे सेटअप बघू शकता इथं, आणि ते पण बँक निफ्टीचा आपण चार्ट उचललेला आहे. याच्यामध्ये तर खूप मोठे टार्गेट मिळतात. आता इथं बघितला, वरून बघितला इथं आपण कॅन्डल्समध्ये गॅप, शेवटचं हिरवा कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचं लो ब्रेक झालं, या कॅन्डलनं केलं आहे. इथून इथपर्यंत ट्रेड तुम्हाला मिळालं आहे. एस एल कुठं, इथंच राहणार आहे. आता ट्रेड कधी नाही घ्यायचं ते सांगतोय, कॉल आणि पुट साईड सांगितलं, ट्रेड कधी नाही घ्यायचं. आत्ता जर समजा तुम्ही चालू कॅन्डलमध्ये जर एक्सपिरियन्स असेल मार्केटचा, तर तुम्ही चालू कॅन्डलमध्ये ट्रेड घेऊ शकताय. आता जर तुम्ही क्लोजिंगवर जर घेतला, ह्या कॅन्डलचं लो ब्रेक केलं, मग कॅन्डल एवढं खाली येऊन क्लोज केलं आहे, मग जर आपण ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यावर आपण ट्रेड घेतलं, ह्या कॅन्डलच्या क्लोजवर जर घेतला आपण, तर एस एल इथं राहणार, मग इथून इथपर्यंत एस एल राहणार आणि इथून एवढंच टार्गेट आहे. समजून घ्या, एक अंदाजे सांगतो तुम्हाला, तर हे आपल्याला परवडणार नाही आहे. आणि कॅन्डल ज्यावेळेस असं मोठं होतं आहे त्यावेळेस आपल्याला ट्रेडला अवॉइड करायचं आहे. इथं जवळच ह्या कॅन्डलचं लो जर ब्रेक केलं, इथं जवळपास कुठं क्लोज केलं तर तुम्ही ट्रेड घेऊ शकताय. अन्यथा तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल, मी तेच सांगतोय वारंवार, एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, तर तुम्ही चालू कॅन्डल जर ट्रेड घेतला इथून पुट साईडला, तर इथून एका कॅन्डलमध्ये जर तुम्ही एक्झिट केला तर एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला प्रॉफिट बघता येईल. ओके, कॉल साईड सांगितलं, पुट साईड सांगितलं. आता शेवटचं अजून एक काय सांगायचं तुम्हाला, मोठं कॅन्डल तर सांगितलं तुम्हाला. मोठा कॅन्डल जर बनला तर त्या ठिकाणी तुम्ही एकतर चालू कॅन्डलवर जर ट्रेड घेतला, तुम्ही मोठा कॅन्डल चालू कॅन्डलवर इथून ट्रेड घेतला तर इथपर्यंत टार्गेट मिळतं आहे, किंवा ह्याच्या क्लोजिंगवर जर इथं ट्रेड घेतला तर ट्रेड तुम्हाला छोटा मोठा मिळू शकतं आहे, कारण की मोठ्या कॅन्डलनंतर रिकव्हरी पण येऊ शकते. ओके, आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला काय बघायचं आहे, आता इथं समजा पुट साईडला ब्रेक केलं म्हणून आपण इथं पुट साईडला ट्रेड घेतलो आहे. आता खाली कुठपर्यंत जाईल एक अंदाज म्हणलं ना, पाठीमागचं बॅकअप डाटा घ्यायचं, इथे एक लाईन ड्रॉ करायचं आहे, हॉरिझॉन्टल लाईन, जे की आपलं सपोर्ट असणार आहे. बरोबर हे पहिलं कॅन्डल इथंच येऊन क्लोज केलं. दुसरं काय केलं, बऱ्याच जणांना ट्रॅप केलं की हे सपोर्ट, इथलं जे सपोर्ट आहे याला ब्रेक करून खाली जायला वाटलं, पण इथून काय झालं, सिंगम रिटर्न झालं, म्हणजे वरच्या साईडला मार्केट फिरलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये मार्केट तुम्हाला ट्रॅप करून वरच्या साईडला गेलं आणि इथं आपलं एस एल पण उडू शकतो. त्यामुळे काय करा, प्रॉपर तुम्ही नॉलेज घ्या, शिकून घ्या या गोष्टीचं. तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सवरती जरी थोडंसं म्हणजे मेंटेन केलं, तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स बघून जर तुम्ही ट्रेड घेतला तर व्यवस्थितपणे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजून येतील. ओके, तर अजून एक याच्यामध्ये बघायचं म्हटलं तर काय, 2 कॅन्डल्स बघा जे की खूप इम्पॉर्टंट आहे.
ते जर बघितलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे ट्रेड मिळेल. आता हे बघा, इथं काय आहे, वरच्या साईडला एक कॅन्डल आहे. तो कॅन्डलचा प्रकार कसा आहे, बॉडी एवढा आहे आणि याचं विग इतका मोठा आहे. खाली थोडंसं विग छोटंसं 19-20 राहिलं तरी चालेल, पण नसेल तर ह्या कॅन्डलस्टिकला पॅटर्नला म्हणतात, याला शूटिंग स्टार असं म्हणतात. ओके, इन्व्हर्टेड हॅमर पण म्हणू शकतो ह्याला. तर हे जर कॅन्डल वरच्या साईडला बनलं आणि त्याचा जर लो ब्रेक होत असेल आणि सोबतच आपल्या ह्या स्ट्रॅटेजीचा पण वापर होत असेल, तर ह्या दोन्हीमध्ये कॉम्बिनेशन तुम्ही इथून जरी ट्रेड घेतला तर खाली तुम्हाला ट्रेड व्यवस्थितपणे मिळू शकतं आहे. हे झालं शूटिंग स्टार. इथून बघा, इथून जरी ट्रेड घेतलं, इथून इथपर्यंत ट्रेड मिळालं तुम्हाला. आता इथे एक कॅन्डल आहे, हे कुठलं आहे, याचं बॉडी वरच्या साईडला आहे आणि विक खालच्या साईडला मोठा आहे, तर ह्याला म्हणतात हॅमर कॅन्डल. हे एक पॉप्युलर कॅन्डल आहे, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये एकदम जबरदस्त काम करतं. ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही नक्कीच बघून घ्या. हे पण कॅन्डल खूप महत्त्वाचं आहे. पण हे कुठं काम करतं आहे, कुठं नाही करत, हे पण बघणं तुम्हाला गरजेचं आहे. असं नाही की मध्ये इथं कुठं बी हॅमर बनलं, शूटिंग स्टार बनलं, मध्येच ट्रेड घ्यायचं सांगितल्यासारखं असं नाही आहे. ह्याचं पण काही सिस्टीम आहे, त्या सिस्टीमनुसार जर तुम्ही वापर केला त्या कॅन्डलचा, तरच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील. आय होप मित्रांनो, नक्कीच अपेक्षा करतो तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजी समजल्या असेल, तर अभ्यास मात्र नक्कीच करा स्वतःचा. आता आपण पटकन बघूया, इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे. आपल्याला बघायचं आहे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे घ्यायचं आहे. मी ऑलरेडी घेतलं. याचं सेटिंगमध्ये जायचं तुम्हाला. सेटिंगमध्ये इनपुटमध्ये या. इनपुटमध्ये इथं 9 असेल तर याला 3 करून घ्या. इथं क्लोज ठेवायचं. इथं 0 असतं आहे तर याला 2 करून घ्या. तर इथं SMA आहे. ओके, आता इथं एक 5 आहे. जर मी ह्याला थोडंसं अजून जर चेंज करून बघितलं तर काय चेंज होतं का बघूया इथं. तर इथं 5च्या ठिकाणी जर 9 केलं तर काही चेंजेस होणार नाही आहे. त्यामुळे हे लेंथला चेंजेस करायचं काय गरज पण नाही आहे. इथं 5 ते 5च राहू द्यायला. बस एवढंच सिम्पल. आणि स्टाईलमध्ये यायचं आहे. हे कलर वगैरे काय तुमच्या मर्जीनं ठेवा. मी इथं निळा कलर ठेवला आहे, बॅकग्राऊंडच्या हिशोबानं मला क्लिअरली दिसतं इथं. तुम्ही याला ब्लॅक जरी केलं तर ते पण आपल्याला एकदम इझिली सहजपणे दिसून येईल. बस याला ओके करून टाका. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत बरेचसे मी EMAवरती स्ट्रॅटेजी दिलेलं आहे. बरेच जण कन्फ्युजन होतील की सारखं त्याच गोष्टीचं माहिती पुन्हा कशाला देत आहे. तर कसं आहे, एखादं स्ट्रॅटेजी काही काळानंतरनं बरेच जण त्याला वापरू लागले की ते स्ट्रॅटेजी थोडंसं वीक पडतं, काम करण्यास थोडंसं लूज पडतं. त्यामुळे ते स्ट्रॅटेजी काही काळानंतरनं काम करणं बंद करतं आहे. म्हणून वारंवार नवनवीन स्ट्रॅटेजी आणाव्या लागतात आणि त्या गोष्टीचं तुम्हाला चेक करावं लागतं की कुठलं स्ट्रॅटेजी किती पर्यंत काम करू शकतं. त्यासाठी आम्ही वेगवेगळे स्ट्रॅटेजी आणत असतो. ज्यांना कोणाला बघायची इच्छा असेल त्यांनीच बघा, अथवा कोणालाही जबरदस्ती नाही की हे व्हिडिओ तुम्ही बघायलाच पाहिजे म्हणून. ओके, दरवेळेस नवीन व्हिडिओ, नवीन नॉलेज, नवीन अनुभव, त्यामुळं नवीन काहीतरी शिक्षण तुम्हाला नक्कीच मिळणार अशी मी अपेक्षा करून भेटतो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.